मतदान करावं लागतं याची लाज वाटायला मला वाटतं जे पळाले ते कुठच्या ह्याच्यात पळाले, स्थितीत पळाले, ते कशासाठी पळाले. जॉईन ऑर जेल पॉलिसीमध्ये रडून ज्यांनी रडगाणं गायलं आणि पळालं स्वतःला वाचवायला, त्यांनी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव देखील घेण्याचे ते लायकीचे नाही आहेत, कारण ते डरपोक असतात, ते त्यांचं नाव घेऊ शकत नाही. आपल्याला माहिती आहे 2-2.5 वर्ष त्यांनी सत्तेत जी काही करायचं होतं ते केलं आणि त्यामुळेच त्यांना पळायला लागलं. जाऊ तुम्ही त्यांच्या जास्ती बोलत नाही. संजय राऊतांनी एक मीटिंग घेतली हयात यावर हॉटेल की उद्धव ठाकरेंना सोडून आपण सरकार करूया अशा पद्धतीने पवारांसोबत. मला वाटतं ह्या काही ह्याच्यात जास्ती जाऊ नका. जे काही अफवा आहेत चालू राहतात. आपण पाहता आज राऊत साहेबच एक मोठा मोर्चा लढत आहेत आणि जेलमध्ये गेले. म्हणजे या डरपोक दरदारांसारखं नाही केलं, जेलमध्ये स्वतः गेले, बाहेर आले तरी उद्धव साहेबांसोबत निष्ठावंत राहिले. उद्या सत्ता आली आणि जर वेळ पडली तर टाटांना देखील एका फोनवर मोदी आणि शहा सरळ करतील असं एक वाक्य अजितदादांनी वापरलं. नाही की आता उद्या परवाकडचं मी बोलत नाही आणि दादांनी काय बोलले मला माहिती नाही, पण गेल्या 2.5 वर्षामध्ये फोन दिल्लीतून आले हे खरं आहे आणि फोन आल्यानंतर सगळे उद्योगपत्यांना फोर्सफुली त्यांना गुजरातला जायला लागले हे पण सत्य आहे. हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष आणि त्यानंतर मिंदे सरकार 2.5 वर्ष, भाजप प्रणित मिंदे सरकार. या खोके सरकारमध्ये एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का? जे होते ते देखील पळवले जातात, जे येणार होते ते देखील पळवले जातात. आज आपण पाहतो शेतकरी त्रस्त आहेत, महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, पण कुठेही हे सरकार आहे असं वाटत नाहीये. नुसतं देणं घेणं, वाटाघाटी, खोके ह्याच्यातच व्यस्त आहे.